हाय नमस्कार. मी अनिकेत मोरे, बिझनेस कोच. स्वागत करतो आपले या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बिझनेस कम्युनिकेशन वरती चर्चा करणार आहोत आणि त्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बिझनेस कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग कोच अपर्णा पिल्ले. आणि आज आपण त्यांना अशाच प्रकारचे प्रश्न विचारणार आहेत जे आपल्याकडे प्रश्न येत असतात. त्यापैकी सिलेक्टेड काही क्वेश्चन्स आहेत जे त्यांचे एक्सपर्ट आहेत अपर्णा. त्यांना आपण स्पेसिफिकली तेच क्वेश्चन विचारू जेणेकरून आपल्याला एक एक्सपर्ट ऍडवाइस मिळू शकेल. सो थँक्यू सो मच अपर्णा. तुम्ही वेळ काढून इथे आज या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहात. आणि आम्ही अपेक्षा करतो की आज मी तुम्हाला जे क्वेश्चन विचारणार आहे, जे आमच्याकडे काय होतात युजली क्वेश्चन येत असतात वेगवेगळ्या टॉपिक रिलेटेड आणि ऑब्व्हियसली बिझनेस टॉपिक रिलेटेड. बट स्पेसिफिकली तुमचा बिझनेस कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग हा एक्सपर्टीज आहे. तर त्या स्पेसिफिक टॉपिक रिलेटेडच मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारेन जेणेकरून तुम्ही आम्हाला चांगलं गाईड कराल आणि सगळ्या व्ह्युअर्सला त्याचा फायदा होईल ही अपेक्षा ठेवतो. वेलकम अपर्णा टू दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर द वॉर्म ग्रीटिंग्स. खूप बरं वाटतं इथे येऊन. स्पेशली एक वुमेन एंटरप्रेनॉर म्हणून मला खूप आनंद होतोय की तुम्ही मला बोलवलं. आणि ऍज अ कोच अँड ट्रेनर जे मी माझं प्रोफेशन आहे आणि ज्याच्यामध्ये मला वाटतं की मी थोडीफार कॉन्ट्रीब्युशन देते आहे आपल्या वेळेप्रमाणे. सो आय एम रिअली रिअली थँकफुल अनिकेत की तुम्ही मला इथे बोलवलं. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू अँड वेलकम वन्स अगेन. सो लेट स्टार्ट. सो आपला आजचा पहिला प्रश्न आहे रिलेटेड टू बिझनेस कम्युनिकेशन. आजचा मेन आपण अजेंडा ठेवलेला आहे की बिझनेस कम्युनिकेशन रिलेटेड आपण डिस्कस करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज बिझनेस कम्युनिकेशन? म्हणजे मेनली काय होतं की कम्युनिकेशनचा शब्दशः अर्थ आम्हाला माहिती आहे, ठीक आहे. बट व्हॉट इज द बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे एक्झॅक्टली त्याचा रोल आपल्या बिझनेसमध्ये कसा येतो? वाव, खूपच इम्पॉर्टंट आहे. खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. खरं बोलणं गेलं तर लोक कम्युनिकेशन म्हणून ना लँग्वेजला कनेक्ट करतात खूप लवकर. बरोबर. त्यांना वाटतं की माझी कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये चांगली नाहीये म्हणून मी कम्युनिकेशन चांगलं करत नसेल. बट कम्युनिकेशन हा जो भाग आहे जसं तुम्ही म्हणालात, इट्स नॉट अबाउट लँग्वेज. इट इज अबाउट हाऊ टू कम्युनिकेट. तुम्ही कसं बोलताय, कसं वागताय, कसा एक्सपिरियन्स देताय किंवा कसा तुमचा जो बोलण्याचा तरीका आहे किंवा एक्सप्लोर करण्याचा तरीका आहे किंवा तुम्ही कसं वागता लोकांबरोबर, तोही मॅटर करतो. आणि बिझनेसमध्ये स्पेसिफिकली आपले आपले ना दोन प्रकारचे कम्युनिकेशन असतात. मेनली कसं असतो, आपण जो पर्सनल कम्युनिकेशन करतो तो आपल्या नातेवाईकांबरोबर असतो किंवा फ्रेंड्स बरोबर असतो, तसं आपण वेगळं वागतो त्याच्याबरोबर. हो की नाही? बरोबर. मला वाटतं खूप जे आपले ऑडियन्स आहेत ते पण हे अग्री करतील की आपण जेव्हा आपल्या आई बाबांबरोबर असतो तेव्हा आपण वेगळं रीतीने कम्युनिकेट करतो. आपल्या भावंडांबरोबर वेगळ्या रीतीने कम्युनिकेट करतो. आपले रिलेटिव्ह आहेत जे कधी आपल्याला भेटायला येतात किंवा जेव्हा आपण भेटायला जातो तेव्हा आपण वेगळ्या रीतीने कम्युनिकेट करतो. इनफॅक्ट जेव्हा आपण लग्नात जातो किंवा कुठल्या सेलिब्रेशन मध्ये जातो तिथे वेगळ्या रीतीने कम्युनिकेट करतो. व्हर्बली आणि नॉन व्हर्बली दोन्ही प्रकार आहेत त्याच्यात. पण बिझनेसमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला फॉर शुअर एक प्रोफेशनल वेने कम्युनिकेट करण्याचं खूप भागीचं आहे, मला असं मला वाटतं. आणि बिझनेस कम्युनिकेशन स्पेसिफिकली एंटरप्रेनॉर्स किंवा जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांना खूप खूप महत्वाचं असतं. कारण मोस्ट ऑफ द टाइम जर तुम्ही बघितलं तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये, मला वाटतं कारण तुम्ही ऑलरेडी एक बिझनेस एंटरप्रेनॉर आहात स्वतःही आणि एक्सपर्ट आहात इन स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आणि त्याच्यामध्ये, तर मला वाटतं तुमच्याकडे पण लोक येत असतील ते म्हणत असतील लॉट ऑफ टाइम्स एम्प्लॉईजला कनेक्ट करताना किंवा चॅलेंजेस जे आम्हाला येतात आपल्या बिझनेसमध्ये मोस्टली कम्युनिकेशनमुळे येतात. 90% मी असं बघितलंय की हम्म. तुम्ही तुमच्या बिझनेस बरोबर बहुतेक बरोबर कम्युनिकेट नाही करत आहात किंवा तुमचा बिझनेस जो कम्युनिकेट करतोय तुमच्या बरोबर तिथे कुठेतरी असा एक छोटासा गॅप आहे ज्यामुळे तुमचा जो बिझनेस आहे तो तुम्हाला ती व्हॅल्यू किंवा ती सक्सेस देत नाहीये जी मिळाली पाहिजे. आणि ऍज ह्युमन्स मला असं वाटतं की ह्युमन्स प्ले अ व्हायटल रोल आपल्या बिझनेसमध्ये. आणि त्यांच्या बरोबर जी कम्युनिकेशन आहे, वर्बलची कम्युनिकेशन आहे. आणि माझ्या मतीने कम्युनिकेशन मध्ये चार मेन व्हरायटीज आहेत. जी आपली लिसनिंग स्किल्स आहे, जी आपली बोलण्याची हे आहे पद्धत आहे, मग जी आपण लिहितो, जे काही लिहितो कुठेही, हम्म. आणि जे आपण वाचतो.
ही 4 फार इम्पॉर्टंट प्रकार आहेत बिझनेसमध्ये जे मॅटर करतात. आणि बिझनेस एंटरप्रेनर्सला असं मला वाटतं की फोकस दिला पाहिजे की ते कुठल्या पद्धतीने कम्युनिकेट करतायत. कारण आपण जर त्या सक्सेसफुल पीपलला बघितलं किंवा जे लोक मोस्ट सक्सेसफुल पोझिशन्सवर आहेत, त्यांनी कुठे ना कुठे स्वतःला आणि त्यांच्या ऑर्गनायझेशनला किंवा त्यांच्या बिझनेसला त्या सिस्टम मध्ये आणलंय जिथे बिझनेस कम्युनिकेशन मोठा भाग आहे, बरोबर. सगळ्यात मोठा भाग आहे. तर हीच मला वाटतं बिझनेस कम्युनिकेशनची डेफिनेशन जर मी सिम्पल वेने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की असं बिझनेस कम्युनिकेशन असतो. हा बिझनेस कम्युनिकेशन जो आहे तो फार महत्वाचा असतो बिझनेसमध्ये. सो दिस इज व्हॉट इज वर्बल आणि नॉन वर्बल दोन प्रकार आहेत, टू बी व्हेरी हम्म. ऑनेस्ट. वर्बल मध्ये पण असं असतं की बिझनेसमध्ये जे तुम्ही LSRW मी जे म्हणाली, लिस्निंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग स्किल्स आहेत, हे तर आहेतच. त्याच्याऐवजी नॉन वर्बल मध्ये पण भरपूर काही फॅक्टर्स आहेत जे आपल्याला बिझनेस कम्युनिकेशन महत्वाचं करतात. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देऊ का, चालेल का? येस, तर प्लीज. आता ही माझी एक छोटीशी लिप हे आहे, बाम आहे, लिप बाम आहे जे मी वापरते. तर आता ही माझ्याबरोबर कम्युनिकेट करते. कसं? तर ज्यांनी मॅन्युफॅक्चर केला त्याला मी ओळखत नाही, मला बरोबर. नाही माहिती कोण आहे तो. आणि मला हे पण नाही माहिती की ह्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत. टू बी व्हेरी ऑनेस्ट, जेव्हा आपण खरेदी करतो नॉट मेनी पीपल वाचतात सगळं काही ना. आपण सगळं काही नाही वाचतो. हम्म. खरं म्हणजे डिस्क्लेमर पण आपल्याला खूप काही देतात पण आपण ते कधीच वाचते. ती रिटर्न कम्युनिकेशन झाली. बट कमिंग बॅक टू माय पॉइंट, आता ही ब्रँड जी आहे ही मला खूप आवडते. तर जेव्हाही मी जाते मार्केटमध्ये तर मी हा ब्रँड आणि हा कलर शोधणार कारण मला हा खूप आवडतो. तर ह्या ब्रँडची कम्युनिकेशन माझ्याबरोबर नॉन व्हर्बल आहे. हम्म. आणि ही ब्रँड जेव्हा माझ्याबरोबर कम्युनिकेट करते, मला सांगते की माझी पॅकेजिंग चांगली आहे, मला बघ मी कलरफुल आहे, तुला आवडण्यासारखी आहे, आणि तुला जी एक्सपिरियन्स पाहिजे ती एक्सपिरियन्स मी देणारी आहे. ही एवढं ह्याच्याहून जास्त बोलते खरं म्हणजे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते की दिस राईट. इज हाऊ बिझनेस कम्युनिकेट. तुमचा प्रॉडक्ट कम्युनिकेट करतो, तुमचे व्हायब्रेशन्स कम्युनिकेट करतात, तुमची जी मीटिंग, क्लायंट्सला मीटिंग करण्याची पद्धत आहे ती खूप सारे कम्युनिकेशन होतात तुमच्या बिझनेसमध्ये. आपण कधी लक्ष देत नाही, त्यामुळे आपला बिझनेस कधी कधी डाऊन द लाईन जातो. मग जेव्हा आपण फोकस करायला लागतो इट चेंजेस. So this is what is business communication. I hope my audience are agreeing to what I'm saying. 100%. आणि त्याच्यात एक कंटिन्युएशन मध्ये एक क्वेश्चन परत विचारतो मी तुम्हाला. So जसं तुम्ही सांगितलं की माझी इंग्लिश बरोबर नाहीये किंवा माझं इवन दो मराठीमध्ये पण, आता आपण मराठीमध्ये पण पाहतो की आपली जी ऍक्च्युली मराठी असते ना, हो हो. तर ती मराठी आपली येत नाही. आपली लोकल कशी तरी थोडीशी मिक्सअप होते, काहीतरी गोष्टी मिक्सअप होतात. इवन दो हिंदी इंग्लिश सगळंच मिक्सअप होऊन जातं, बिकॉज ऑफ आपलं एज्युकेशन म्हणा किंवा आपण ज्या लोकांसोबत कम्युनिकेट करतो त्या त्या लोकांना. तर हे सगळं झालं लँग्वेज रिलेटेड. सो बिझनेस कम्युनिकेशन मध्ये जर मराठी हिंदी इंग्लिश हा लँग्वेज बॅरियर नसतो आणि ह्याचा इम्पॉर्टन्स तेवढा नाहीये जेवढा ऍक्च्युली बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही कसं कनेक्ट करता त्याच्या हम्म. रिलेटेड आहे. तर तुम्ही त्याची लँग्वेजची डेफिनेशन काय देऊ शकता, म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ लँग्वेज इन द बिझनेस कम्युनिकेशन इट्स. वाव, हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी स्वतःला विचारावा. इनफॅक्ट तुम्ही आता हे प्लॅटफॉर्मवर विचारताय, खूप चांगली गोष्ट आहे. पण मला वाटतं आपण स्वतःला हा प्रश्न खरं विचारावा. जर तुम्ही बघितलं असेल, ऑल ओव्हर द वर्ल्ड इंग्लिश एक ग्लोबल लँग्वेज आहे फॉर शुअर. बरोबर. पण इफ यू लुक एट जॅपनीज पीपल किंवा कोरियन, चायनीज, ह्या लोकांना, जर्मन, फ्रेंच, ही लोक जेव्हा स्वतःचे प्रोडक्ट्स किंवा बिझनेसेस करतात, मोस्ट ऑफ द टाइम ते स्वतःच्या लँग्वेज मध्ये करतात आणि त्यांना त्याचा गर्व असतो. हो करेक्ट. की नाही? आणि आपण जेव्हा करायला जातो तर आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की ओ माय गॉड, इंग्लिश मध्ये बोलावं लागणार आहे तिथे. किंवा मी इंग्लिश मध्ये करणार, कसं करणार? मी मराठी मीडियम मध्ये शिकलो किंवा माझी मराठी चांगली आहे पण इंग्लिश एवढी चांगली नाही. मला वाटतं तिथे आपण चुकी करतो. सगळ्यात मोठी चुकी तिथे करतो की आपण असं विचार करतो की इंग्लिश मध्ये करावंच लागणार, दॅट इज कंपल्सरी. हम्म. मला असं वाटतं मोस्ट ऑफ द टाइम जर आपण मराठीतच केलं, कारण ज्यांना ज्यांना तुमच्यावर बिझनेस करायचा आहे ना आणखी, ते तुमचे कम्युनिकेशन स्किल्स बघतील ना की लँग्वेज. हम्म.
आणि मी तुम्हाला खरं सांगते, लॉट्स ऑफ फॉरेन पीपल जे आहेत बाहेरचे आपले, जे इंडियाला बघतायत सध्या तरी, त्यांना असं वाटतं की अरे ह्यांना इंग्लिश येत नाही, व्हेरी गुड, पण बघा त्यांची बोलण्याची चाल कशी आहे, ते वागतायत किती चांगलं, आणि दे विल पुट एन एफर्ट टू लर्न अ लँग्वेज. तेव्हा जेव्हा त्यांना आपण कनेक्ट करू ऍज अ सोल टू सोल, किंवा ऍज अ ऍज अ मेंटॉर और ऍज अ बिझनेस और ऍज अ प्रोफेशनल, जेव्हा आपण कम्युनिकेट करतो, दे आर नॉट लुकिंग फॉर द राईट वर्ड्स. खरं म्हणजे टू बी हम्म. व्हेरी ऑनेस्ट, दे आर लुकिंग फॉर हाऊ युअर एक्सप्रेसिंग इट, तुमची बॉडी लँग्वेज काय म्हणते. So I think language is never a barrier. It is the way you deliver the language that matters. आता ज्या प्रकारे मी अंडरस्टँड केलेलं आहे किंवा मी ज्या प्रकारे कम्युनिकेट करतो माझ्या क्लायंट सोबत, माझ्या स्टुडंट सोबत, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही मला माइट बी काय म्हणतात ते एक क्लॅरिफिकेशन देऊ शकता की हा दिस इज अ राईट वर्ड फॉर लँग्वेज. सो लँग्वेज मीन्स टू मी इन द बिझनेस कम्युनिकेशन दॅट इज हाऊ यू ग्रीट अँड हाऊ यू ट्रीट. मस्त. येस, डेफिनेटली, यू आर ऍब्सोल्युटली राईट. आणि कम्युनिकेशन हा मोठा भाग आहे, लँग्वेज त्याच्यामध्ये एक छोटा भाग आहे. हे आपल्याला विसरायला नाही पाहिजे कधी. बट बऱ्याच लोकांना कन्फ्युजन सगळ्यात मोठं हे आहे, आपण मी तुम्हाला सांगतो की कम्युनिकेशन इक्वल्स टू लँग्वेज. हो. मिसकन्सेप्शन म्हणू शकतो आपण. येस. आणि इवन दो डेफिनेटली. आज तुम्हाला मला इथे इन्व्हाइट करण्याचा हेतूच तो होता की तो मिसकन्सेप्शन तोडावा आणि कम्युनिकेशन काय असतं हे लोकांना समजलं पाहिजे, जेणेकरून ते बिझनेसमध्ये ग्रो करू शकतील. हो. आपला एंड ऑफ द डे मोटो हाच आहे की अंतरप्रेन्युअर्स ग्रो करावेत, आपले मराठी अंतरप्रेन्युअर्स ग्रो करावेत, डेफिनेटली, त्यांच्या डेफिनेटली. कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या. सो हो. कम्युनिकेशनची लँग्वेज आहे की हाऊ यू ग्रीट अँड हाऊ यू ट्रीट. आणि इंडियन्स सगळ्यात पहिले ग्रीट करण्यामध्ये एक नंबरला आहेत जगामध्ये. ज्या प्रकारे आपण ग्रीट येस. करतो हात येस. जोडून, ठीक आहे, ही आपली पॉवर आहे. आणि हो. इवन दो हे संस्कार आपल्या मराठी लोकांमध्ये तर खूप जास्त आहेत आणि त्यातले. हो. आणि आपण ट्रीट करतो प्रत्येक व्यक्तीला, ज्यावेळेस आपल्याकडे बिझनेसमध्ये कुठलाही कस्टमर येतो, क्लायंट येतो, त्याला आपण ट्रीट अशा प्रकारे करतो म्हणजे आपण की बाबा अतिथी देवो भव काइंड ऑफ, ठीक आहे. तर हम्म. त्यामुळं ती त्यावरती जर आपण फोकस ठेवला, आपण सर्व्हिस वरती आणि हम्म. त्यांना प्रोडक्ट चांगला देण्यावरती जर फोकस ठेवला, तर मला वाटत नाही की लँग्वेज त्यामध्ये मॅटर करतो जास्त मोठं. खूप सुंदर रीतीने तुम्ही पण सांगितलं, जे मी आतापर्यंत सांगते. खूप सारांश चांगला आहे तुमचा. एक इम्पॉर्टंट थिंग मला असं वाटतं, जे तुम्ही आता बोललात ना, खरं सांगा, मी तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला बोललात ना नमस्कार, मला एवढा आनंद झाला ना जेव्हा तुम्ही म्हणालात म्हणत. मला असं वाटतं की मी असं बोलावं, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही. मंडळी बोलताना आपण जरा विचार करतो, पण मंडळी हा शब्द किती किती ब्युटिफुल आहे, आणि किती मला आपला आपला आपलासा शब्द वाटतो तो. बरोबर आपला शब्द आहे तो. आणि आय एम सो थँकफुल तुम्ही आज मराठीमध्ये बोलताय, कारण मोस्ट ऑफ द टाइम मी जिथेही जाते, स्पेशली इधर ते हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये करतात, आणि तमिळ ऍज माय हजबंड्स लँग्वेज फॉर शुअर. तर आज मी मराठीत बोलताना मला असं आपलं आपलं वाटतंय स्वतःला. थँक्यू. ग्रेट ग्रेट. सो चला आपण वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे. तो दुसरा प्रश्न होता, येस, हा कंटिन्युएशन मध्येच आहे. बिझनेस कम्युनिकेशन हे एवढं इम्पॉर्टंट का आहे? वा. अमेझिंग क्वेश्चन वन्स अगेन. तुम्ही चांगल्या रीतीने शोधून काढलंय मला वाटतं क्वेश्चन. ओके. ऑब्विसली एक्सपर्ट कडनं सगळ्या काय म्हणतात त्यांचं म्हणजे नॉलेज घ्यायचंय, तर त्या लेवलचेच क्वेश्चन असले पाहिजेत. वा. थँक्यू, थँक्यू वन्स अगेन फॉर द क्वेश्चन. तर अनिकेत, मला काय वाटतं, बिझनेस कम्युनिकेशन हा का शिकावा, कारण फर्स्ट ऑफ ऑल आपण एक पॉवरफुल कंट्री होत चाललोय. वी आर डेव्हलपिंग, वी बिकम अ डेव्हलप कंट्री, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आपल्याला डेव्हलपिंग का म्हणतात मला काही कळत नाही. ओके. आणि आय एम नॉट बिहाइंड फाइंडिंग आउट द रिझन्स अँड ऑल. मला नकोय तो रिझन. मला काय हवंय की आपल्याला स्वतःवर फर्स्ट हा विश्वास ठेवायचं गरजेचं आहे की वी आर वन ऑफ द बेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड, जे बिझनेसमध्ये खूप चांगलं करतात. हम्म. पण काही गोष्टी जे आपण करत नाही त्याच्यामुळे आपला फेलियर होतो. म्हणजे आपण ते, आता तुम्ही वर्किंग प्रोफेशनल्स बघितलं गेलं ऑल ओव्हर द वर्ल्ड, इंडियन्स खूप पुढे आहेत. येस.
करेक्ट. बट वेन इट कम्स टू आवर प्रोडक्ट्स, आपले प्रोडक्ट्स कम्युनिकेट करत नाहीयेत प्रॉपरली विथ द ग्लोबल वर्ल्ड, आणि तिथे काहीतरी चॅलेंजेस येत असतात. आता मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगते. माझी एक क्लायंट आहे आणि ती खूप मस्त जॅम बनवते. ओके. हम्म. आता तिने हा जॅम बनवला, तिने एका बॉटलमध्ये टाकला आणि ती नॉर्मली कोण आलं की त्यांना एक गिफ्ट करते, छोटासा डब्बा, आणि त्यांना सांगते यु नो व्हॉट, इफ यू वॉन्ट टू ऑर्डर ना, तुम्ही मला ह्याची ऑर्डर देऊ शकता. ह्याच्या प्रकारे मी खूप व्हरायटीज पण बनवतो. अमेझिंग नाही का? आता जॅम म्हणजे हा एक भाग झाला. आता तुम्ही मार्केटमध्ये जाता, मिक्स फ्रूट जॅम आहे, मँगो जॅम आहे, पायनॅपल व्हेरायटीज आहेत. ओके. पण ते ऑर्गॅनिक आहेत की नाही ते आपल्याला माहिती. हिचे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप ऑर्गॅनिक आहेत. बट द ओनली थिंग दॅट कन्सर्न्स मी अ लॉट, आणि मी तिच्याशी खूप वेळा बोलली पण, की मला असं वाटतं की तू ब्रँडिंग करत नाहीस, तर तुझा कसा कनेक्ट करेल मार्केट. आता फॉर एक्झाम्पल, बाहेरची लोक येतात जेव्हा, तर ते पॅकेजिंग बघतात सगळ्यात, कारण त्यांना एक चांगली घेऊन जायची, एक मेमरी घेऊन जायची बघतात. सो दे नीड सम गुड पॅकेज. सेकंडली, त्यांना कसं हवं की ती ब्रँडिंग जी केलेली आहे ती कनेक्ट करावी त्या हम्म. माणसासोबत, जो पण खरीदतोय ना. सो ती कम्युनिकेशन कशी असावी ते सगळं मॅटर करतं. ब्रँडिंग हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे, आणि तुम्हाला माहिती आहे. आय एम शुअर आपले एंटरप्रेनर्स पण अग्री करतील, ब्रँडिंग हा खूप वास्ट आहे. पण तुमचा प्रॉडक्ट कसा कम्युनिकेट करतो तो मॅटर करतो. आणि तिचा प्रॉडक्ट आतमधला खूप चांगला आहे, पण बाहेरचा जो कम्युनिकेशन आहे तो चांगला नाही. तर हम्म. जो खातो तो ऑर्डर करायला रेडी आहे, पण जो बघतो त्याला ऑर्डर करायची गरज वाटत. हम्म. आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता, फर्स्ट फॉर्मर जर तुम्हाला जॅम आणायला सांगितलं, तर तुम्ही कुठला ब्रँड घ्याल? किसान. का? कारण माइट बी तो फार वर्ष झालं मी बघतोय, एक्सपिरियन्स करतोय, आणि इवन दो ऑब्विसली त्याचं पॅकेजिंग ह्या सगळ्या गोष्टी अप टू द मार्क आहे. बघितल्यानंतर वाटतं की यस, हा, मला हे पाहिजे. जस्टिफाईड, जस्टिफाईड. आता विचार करा, तिथे निसानच्या बाजूला एक छोटासा काउंटर आहे. तिथे एक बाई उभी आहे आणि ती तुम्हाला सांगते, सर तुम्ही हा जॅम टेस्ट करा, आणि आम्ही आज ऑफर मध्ये तुम्हाला 50% ऑफ द निसान प्राइस देतो. हम्म. जे तुम्ही समजा 250 ग्रॅम घेताय किंवा 500 ग्रॅम घेताय, त्याच्यावर आम्ही तुम्हाला 50% डिस्काउंट देऊन तो जॅम ऑफर करतो. तुमचे काय विचार असणार आहेत? ऑब्विसली ॲज अ इंडियन ऑफर तर आपल्याला पहिले असे कान खडे होतात आपले. ठीक आहे. हा. हा. आणि मी एकदा तरी ट्राय करेन. मी म्हणेन की बाबा चला ठीक आहे, एकदा ट्राय करू, आणि जर चांगलं नाही वाटलं तर नेक्स्ट टाइम परत किसान वरती मूव्ह करता येईल. पण एकदा ट्राय करायला हरकत नाही. हा. पण हे तुम्ही ट्राय करायला ओके आहात, बिकॉज तुम्हाला असं वाटतं की डिस्काउंट म्हणून खूप मोठा प्रकार झाला. हम्म. बट नॉट लॉट ऑफ पीपल कनेक्ट दॅट. ते आधी टेस्ट करतील आणि त्यांना असं वाटेल की ही कोण आहे, हा कुठला ब्रँड आहे, मी कधीच बघितला नाही, ह्याचे साईड इफेक्ट झाले तर. स्पेशली बायकांचा माइंड असं चालतो. हा. फूड मध्ये तसा तो येतो एकदा. हा. हेल्थ वाईज विचार करतात, खूप काही विचार करतात. इवन तो किसानला मी असं म्हणू शकत नाही की आतमध्ये काय घोटाळा आहे, असं काही म्हणत नाहीये मी म्हणते की तो ऍज अ प्रॉडक्ट खूप चांगला आहे, व्हेरी गुड आहे. पण आपल्याला दुसरा एक्सपिरियन्स करायला स्वतःला खूप सारे प्रश्न असतात, आणि त्या बेसिस, त्या जजमेंटवर आपण घेतो. तर हम्म. तुमचा तो, त्या बाईने जो ब्रँड ठेवला आहे, जर तो तुमच्यावर चांगला कम्युनिकेट नाही करत आहे नॉन व्हर्बली, तर तुम्ही नाही एक्सेप्ट करणार. नाही, बरोबर. है ना? तर बिझनेस कम्युनिकेशन मध्ये हाच मोठा इम्पॉर्टन्स आहे, की कारण तुम्ही सगळीकडे नसणार. जिथे जिथे तुम्ही जाताय, तुमचं व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन डेफिनेटली कामाला येईल. तुम्ही कसं प्रेझेंट करताय, तुम्ही कसं बोलताय, काय बोलताय. आणि इनफॅक्ट मी तुम्हाला सांगू, वेन यू आर पर्सनली प्रेझेंट ना ऍज अन एंटरप्रेनॉर, देर आर टू काइंड ऑफ पीपल. ओके. वन बिझनेस एंटरप्रेनर कसं असेल, त्याला सगळं काही बोलायचंय पटापट, कारण त्याला वाटतं की हा पळून जाईल. ह्याच्या हम्म. आधी मी त्याला सगळं सांगून टाकतो माझ्या बिझनेस बद्दल, तर हा माझा क्लायंट होऊ शकतो. आणि एक सेकंड प्रकारचा जो एंटरप्रेनर आहे किंवा एंटरप्रेनर फिमेल असेल, शी विल बी ऑर ही विल बी स्टँडिंग इन द कॉर्नर वेटिंग की कोण येईल माझ्याशी बोलेल तर मी सांगेन. उत्सुकता भरपूर आहे, सांगायचं पण लाज आहे किंवा शायनेस आहे. मे बी बिकॉज ऑफ द लँग्वेज बॅरियर, मे बी बिकॉज ऑफ सेल्फ डाऊट. त्यांना वाटतं की माझा प्रॉडक्ट लोक एक्सेप्ट करतील की नाही करतील. असं खूपदा झालंय. मी बीएनआयच्या आयबीएनच्या मीटिंग्स मध्ये जेव्हा जाते, मी बघते, माझं कामच आहे की मी ऑब्झर्व करू ना सगळ्यांना काय करतायत, कसे बोलतात. सो दॅट कॅन बी वन ऑफ माय यु नो काय म्हणतात, लोक मला असं बघतील, ओके शी इज ऑब्झर्विंग मी ऑल्सो. पण मी अशी इव्हॅल्युएट करत असते लोकांना. तर मला असं वाटतं की तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही कसं कनेक्ट करताय लोकांना, ते मॅटर करतं. अँड दीज टू काइंड ऑफ पीपल समटाइम्स
बिकम सक्सेस ऑल्सो, बिकम फेलियर ऑल्सो. तर ऍज अन एंटरप्रेनॉर मला वाटतं लोकांना, स्पेशली एंटरप्रेनॉर्सला ही जाणीव असायला पाहिजे की तुम्ही जेव्हा कुठे जाताय, तुम्ही कसं जाताय, कसं वागताय, काय करताय, बिकॉज पीपल आर वॉचिंग. अँड ऍज अन एंटरप्रेनॉर मोस्ट ऑफ देम वॉन्ट यू टू लुक लाईक अ लीडर, हम्म, वॉन्ट टू लुक एट यू ऍज अन इन्स्पिरेशन, ऍज अ गाईड. ते सगळे असे बघतायत तुम्ही बिझनेस उभा केलाय म्हणजे तुम्ही कुठे असाल, तुमचे हम्म, एक्सपिरियन्सेस काय असतील, असं बघतायत. आणि जर तुम्ही त्या टाइमाला प्रॉपर कम्युनिकेशन दिली नाही, थ्रू लँग्वेज किंवा थ्रू युअर बॉडी प्रेझेंटेशन किंवा तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये, तर त्यांना कुठे ना कुठे कॉन्फिडन्स लूज होतो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का, इफ यू डोंट माइंड? येस येस. तर तुम्ही जात असाल मीटिंग मध्ये, बिझनेस मीटिंग मध्ये, फॉर शुअर, हो की नाही? हम्म, खरं सांगा, आउट ऑफ से फॉर एक्झाम्पल देर आर 50 पीपल इन द रूम, हम्म. तुम्ही ऑल 50 पीपलला कनेक्ट करता का? नाही. का? एकतर माइट बी हा वेळेचं असतं की बाबा आपल्याला एक सर्टन टाइमच भेटलेला असतो, 1 तास 2 तास मॅक्झिमम. त्याच्या पण नंतर आपले आपले दुसरे रुटीन्स असतात. मग हो. त्यावेळेस काय होतं की मग टाइम कन्सर्न असल्यामुळे आपण शॉर्टलिस्ट करतो, त्या 50 लोकांना प्रायोरिटाईज करतो. बिकॉज अरे माझ्याकडे फक्त 1 तास आहे कनेक्ट करण्यासाठी, तर 1 तासामध्ये मी किती लोकांना कनेक्ट करू शकतो, चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करू हम्म, शकतो. तर हम्म, 5 ते 10 लोक मॅक्झिमम. ठीक आहे, 50 पैकी 10 लोक. तर ऑटोमॅटिकली ज्यावेळेस इंट्रोडक्शन होतं किंवा ऑलरेडी इंट्रोडक्शन असतं आपल्याला, तर त्यावेळेस कुणाकडनं आपल्याला व्हॅल्यू एक्सचेंज होऊ शकते. ठीक आहे. किंवा कोणता पर्सन आहे की जो ज्याच्यासोबत कम्युनिकेट करायला, म्हणजे डिस्कस करायला कुठलेही टॉपिक, जसं आता आपण डिस्कस करतोय इथे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. हम्म, डिस्कस करायला मजा कोणत्या पर्सन सोबत येते? मजा इन टर्म्स ऑफ काय आहे, इथं माझा माझा हा वर्ड्स आहे. ठीक आहे. बिकॉज माझं पर्सनल असं आहे की तुम्ही बिझनेस रिलेटेड कुठलाही टॉपिक घेऊन या, दिवस नाही रात्रभर बोला, मला झोप नाही येणार, भूक नाही लागणार. हम्म, हम्म, म्हणजे इंटरेस्ट वाला पार्ट आहे आपला. तर असा हम्म, कोणता पर्सन आहे की जो आपल्याला त्या टॉपिक वरती व्हॅल्यू एक्सचेंज करेल? तर ते आपण थोडस इव्हॅल्युएट करतो आणि शॉर्टलिस्ट करतो लोकांना, हम्म. आणि त्याच लोकांसोबत कम्युनिकेट करतो. वा. ओके, मी तुम्हाला एक छोटस हे सांगते. मोस्टली आपण काय बघतोय ना, एक्सपिरियन्स बघतोय लोकांबरोबरचा. येस. आणि जर आय कॉन्टॅक्ट झाला कोणाबरोबर आणि आपल्याला त्या व्यक्तीचा बॉडी लँग्वेज आवडला किंवा एक सेम व्हायब्रेशन आली, की आपण त्यांच्याशी बोलायला थोडस उत्सुक होतो. करेक्ट. आणि जर यू आर क्वाईट आउट गोईंग, म्हणजे तुम्ही जाऊन बोलाल त्यांच्याशी, विचाराल तुम्ही काय करता, तुमचा बिझनेस काय आहे, है ना, ही सिम्पल कॉन्व्हर्सेशन बिझनेस मीटिंग मध्ये होतात. पण देर आर सम पीपल तुम्हाला त्यांच्याशी बोलावं असं नाही, असं वाटतं की नॉट नॉट रेलेव्हंट. म्हणजे ते येतात पण तुम्हाला कार्ड ही देतात आणि तुम्ही कधीच त्यांना कॉन्टॅक्ट करत नाही. येस, होतं कधी कधी. हा. सो दिस इज द रिझन बिझनेस कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट. तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, जो तुम्ही देताय जगाला, जेव्हाही कुठे जाताय, वेन एव्हर यू स्टेप आउट ऑफ द हाऊस यू बिकम अन एंटरप्रेन्योर. तुम्ही घराच्या आतमध्ये आहात, तुमची व्हॅल्यू वेगळी आहे, विथ युअर फॅमिली मेंबर्स वेगळी आहे, तुमच्या रिलेटिव्ह बरोबर वेगळी आहे, तुमच्या कॉलिग्स बरोबर वेगळी आहे. बट एज इन वेन यू गो आउट एज अन एंटरप्रेन्योर, तुमची जी कम्युनिकेशन करण्याची पद्धत आहे ती मॅटर करते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन करण्यात शिकणं आणि त्याला युटिलाइज करणं ऍट द मोस्ट बेनिफिशियल वे, असं मला वाटतं की त्याच्यामुळे बिझनेस कम्युनिकेशन फार महत्वाचं तुम्ही खूप सुंदर प्रकारे त्याला एक्सप्लेन करून सांगितले. सो ऑब्विसली आय एम शुअर की जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना याचा इम्पॉर्टन्स समजून येईल. सो आपण आता एक शेवटचा क्वेश्चन घेऊयात आहे. आणि मग आपण हा जो व्हिडिओ आहे, सेशन आहे, तो कन्क्लूड करू. सो लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आपण ना. हो, हो. सो बिझनेस कम्युनिकेशन शिकण्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? वा. हो बापरे, हा खूपच मोठा प्रश्न आहे. ओके, मी थोडा टाइम घेणार आहे एक्सप्लेन करण्यासाठी. आणि मला वाटतं की लॉट ऑफ जे आपले ऑडियन्स आहेत ते अग्री करतील. अँड तुम्ही नोट्स बनवू शकता तुम्हाला जर पाहिजे तर. कारण बिझनेस कम्युनिकेशन विल चेंज द वे यू लुक एट स्वतःला आणि आपल्या बिझनेसला, है ना. तर पहिला
पॉइंट जर मी सांगायला गेली तर मला वाटतं की तुमचा जो LSRW आहे ना, जो तुमचा लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंगचा जो स्किल आहे तो खूप एनहान्स होतो, तो खूप चांगला होतो. तर तुम्ही कुठेही जस्ट लाईक दॅट बसून काही करत नाही. तुम्ही फार विचार करून बोलता. आता खूप काही जण ना पटापट बोलताना काय होतं, आपण बोलतो ना, समोरचा किती ऐकतो ते आपण लक्ष देत हम्म. नाही. आणि जर आपण त्याच्यावर लक्ष दिलं तर तो फक्त काही वर्ड्सच चूज करणार. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट अनिकेत, मला असं वाटतं की देर आर नॉट मेनी पीपल हु आर ऍक्टिव्ह लिसनर्स. ते गपचूप असे काही शब्द ऐकतात, काही शब्द त्यांचे स्वतःचे थॉट प्रोसेसेस चालले, सो दे नॉट लिसनिंग टू यू. तर तुमची ऍक्टिव्ह लिसनिंगची स्किल्स फार महत्वाची असते. आणि त्याच्यामध्ये जर तुमची स्पीकिंग टू द पॉइंट असेल तर समोरचा ऐकेल. आज जसे आपण बोलतोय, फॉर एक्झाम्पल जर मीच बोलत गेली, आफ्टर अ सर्टन पॉइंट तुम्ही मे बी एक पेन घेऊन you'll start writing down something. It is natural. your your body behaves in that manner. त्याप्रमाणे वागतं तुमची बॉडी. आणि तुमची बॉडी ना पटकन एका थॉट प्रोसेस मध्ये जाते. तुम्हाला असं वाटतं की अच्छा, मे बी जेवणात काय असेल, बाहेर मीटिंग मध्ये जर आपण असलो तर, किंवा त्यांनी जेवण लावलं असेल का, खूप थोडीशी भूक लागते. असं मध्ये मध्ये थॉट येत राहतात आपले. तर तुमची बोलण्याची जी पद्धत आहे ती सुधरायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला बिझनेस कम्युनिकेशन घ्यायचं. दुसरं, तुमची लिस्निंग स्किल्स कशी असावी. कारण मोस्ट ऑफ द टाइम आपण ना, मोस्ट बिझनेसेस असं करतात की ते नेव्हर कॅरी अ पेन अँड पेपर किंवा पेन अँड डायरी कधीच कॅरी करत नाहीत. त्यांना वाटतं की माझं सगळं इथे स्टोर्ड आहे, मी एकदम स्पॉट आहे, मला जर लागलं तर आय विल गेट इट फ्रॉम हिअर. पण खूपदा असं होतं की आपण पॉइंट्स मिस करतो आणि कधी कधी फार इम्पॉर्टंट पॉइंट्स मिस करतो. आणि व्हेरी रेअरली पीपल सिट डाऊन अँड राईट. आणि मी मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांना बघितलंय की ते बसून लिहितात. त्यांना काय आवडलं, त्यांना काय इम्प्लिमेंट करावं असं वाटलं, तर ते राईट. सो हाऊ यू स्पीक मॅटर्स. ते तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल, तुम्हाला टू शॉर्ट ठेवायचं असेल, क्लिअर ठेवायचं असेल, तुमचा मेसेज प्रॉपर पोचायला पाहिजे तुमच्या क्लायंट्सला किंवा तुमच्या कस्टमर्सला, तर तुम्हाला बिझनेस कम्युनिकेशन गरजेचं आहे. तुम्ही जे ऐकताय त्याच्यातून तुम्ही फिल्टर करून कसं घेताय, आणि त्या फिल्टरेशन मध्ये तुम्ही काय घेऊ शकता आणि काय नाही घ्यायचं, ते बिझनेस कम्युनिकेशन मध्ये येतं. मग तुमची रायटिंग जी तुम्ही कुठेही राईटअप देता, आता दोन स्पेसेस झाले, एक ऑनलाईन स्पेस झालाय, एक ऑफलाईन झालाय. तर ऑनलाईन स्पेस मध्ये तुम्ही कसं तुम्हाला स्वतःला पोर्ट्रे करताय, तुम्ही काय लिहिता, कुठे लाईक करता, काय कॉमेंट्स करताय ऍज अ बिझनेस एंटरप्रेनर, ते मॅटर करतं. आणि ऑफलाईन स्पेस मध्ये जे तुम्ही लिहून देताय कोणाला, किंवा तुम्ही काही सिग्नेचर्स करताय, काहीही करताय, ते ते प्रेझेंटेशन स्किल्स जे आहेत तुमचे ते कसे आहेत, ते कसे इम्प्रूव्ह करायचे, ते बिझनेस कम्युनिकेशन साठी तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळेल त्याच्यावर. हम्म. हे तर झालं LSR. आता तुमची प्रोफेशनलिझम खूप इम्पॉर्टंट आहे. कारण वेन यू वर्क एज अन एंटरप्रेन्योर, तुमच्यावर खूप काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ओके. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या स्वतःकडे असते, की तुम्ही टू द पॉइंट कसं करताय, प्रोफेशनली कसं वागताय, बिझनेस मीटिंग मध्ये कसे शो अप होत आहे, तुमची बॉडी लँग्वेज काय बोलते, ऍज अ लीडर बोलते की नाही. तर हम्म. तुम्हाला हे जर शिकायचं असेल तर बिझनेस कम्युनिकेशन महत्वाचं आहे. आणि इन केस ऑफलाईन स्पेसमध्ये किंवा ऑनलाईन स्पेस, आता ऑनलाईन मध्ये आपण दोघं बसलो, आय कॅन बी लाईक, ओ माय गॉड अनिकेत, हाऊ नाईस टू मीट यू, काय करताय तुम्ही आजकाल, कुठे होता, तुमची बायको कशी आहे, मुलं कशी आहेत. आता ही कॉन्व्हर्सेशन वेगळी झाली. हम्म. पण जर मी ह्याला प्रोफेशनली ठेवलं तर कॉन्व्हर्सेशन वेगळी होईल. तर तुम्ही तिथे काय वापरावं, काय नाही वापरावं, ते प्रोफेशनलिझम कशी तुम्हाला इम्पॅक्ट करते, हे सगळं ऍडव्हान्टेजेस आहेत बिझनेस कम्युनिकेशनचे तुमच्या लाईफ. आणि इम्पॉर्टंट अजून एक एंटरप्रेनर साठी मला असं वाटतं की जर तुम्हाला ग्रोथ हवी, म्हणजे स्टॅग्नेंट ग्रोथ नाही की बाबा मी 10 लाख पर इयर कमवतो किंवा 1 CR माझा आहे आणि आय एम सॅटिस्फाईड विथ, देन बिझनेस कम्युनिकेशन इज नॉट. बट इफ यू आर लुकिंग टू ग्रो, इफ यू आर लुकिंग टू ब्रिंग इन युअर पोटेन्शियल आउट, तुमची जी पोटेन्शियल आहे ती तुम्हाला बाहेर काढायची आहे, तुम्हाला जाणायचं आहे की तुम्ही तुमची केपेबिलिटीज काय आहे आणि तुम्ही किती स्किल्स डेव्हलप करू शकता, तर तुम्हाला बिझनेस कम्युनिकेशन फार गरजेचं आहे. इफ यू आर लुकिंग टू इम्प्रूव्ह युअर ग्रोथ, तुमची ग्रोथ जर तुम्हाला खूप महत्वाची आहे, तुमची लर्निंग खूप महत्वाची आहे, तर तुम्हाला डेफिनेटली बिझनेस कम्युनिकेशन मध्ये एनरोल करून
शिकायला पाहिजे, समजायला पाहिजे. नॉट कंपल्सरीली माझ्याकडे, एनिवेअर. इफ यू कॅन लर्न दोज स्किल्स, यू कॅन इम्प्लिमेंट दोज स्किल्स अँड बिकम द बेस्ट व्हर्जन इन द बिझनेस एंटरप्राइज दॅट यू आर इन, असं मला वाटतं. हे तर खूप कमी पॉइंट दिले मी. भरपूर पॉइंट आहेत खरं म्हणजे. नाही, तुम्ही सुंदर प्रकारे त्याचे ऍडव्हान्टेजेस एक्सप्लेन केलेले आहेत. आणि ऑब्विसली म्हणजे हा सगळा आपण प्रोग्राम रन त्यासाठीच करतोय की आपले मराठी एंटरप्रेन्युअर्स कुठेतरी काही गोष्टींमध्ये कमी पडतायत, आणि आपला अजेंडा आहे की म्हणजे होलिस्टिकली, म्हणजे 360 डिग्री त्यांनी बिझनेसला पाहावं आणि त्याच्यामध्ये ग्रो करावं. त्यासाठी कुठले कुठले पॉइंटर्स त्यांनी नोट करायला पाहिजे, शिकायला पाहिजे, किंवा त्यांचे स्किल डेव्हलप करायला पाहिजे, हे यामधूनच आपल्याला सांगता येतं. थँक्यू सो मच अपर्णा, तुम्ही वेळ दिलात आणि इथे तुमची एक्सपर्टीज आमच्या या क्वेश्चन आन्सर सेशन मधून दाखवली तुम्ही. आणि डेफिनेटली हे जे काही तुम्ही आन्सर दिलेले आहेत, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याचा फायदा आपल्या या सगळ्या मराठी एंटरप्रेन्युअर्स व्ह्युअर्सला होईलच. आणि असेच वेगवेगळे नवीन नवीन सेशन्स आम्ही घेऊन येत राहू. आम्ही परत तुम्हाला इन्व्हाइट करू इच्छितोय अजून वेगळ्या काहीतरी टॉपिक वरती, वेगळे काही क्वेश्चन्स वरती. आणि अपेक्षा करतो की तुम्ही तुमचा वेळ काढून इथे अवेलेबल व्हाल. थँक्यू. वन्स अगेन, आय विल ट्राय माय बेस्ट. थँक्यू सो मच फ्रॉम माय साइड अँड फ्रॉम द व्ह्युअर साइड ॲज वेल. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी, अनिकेत. तुम्ही जे करताय ते खूप चांगलं आहे. मला वाटतं फार गरजेचं आहे फॉर मराठी एंटरप्रेनर्स टू अंडरस्टँड की त्यांची पॉवर कुठे आहे. आणि येस. त्यांना असा जर प्लॅटफॉर्म इन्फॉर्मेशन देत राहील किंवा एक्सप्लेनेशन देत राहील टू अंडरस्टँड की त्यांची पोटेन्शियल किती होऊ शकते, किती मोठी होऊ शकते, तर आय एम थिंकिंग वी आर ऑन द राईट पाथ. आणि जर हा जो आपण सेशन केला आणि त्याच्यामध्ये जर कोणाला ह्याच्याकडून लर्निंग मिळालेत आणि त्यांना असं वाटलं की डेफिनेटली आपल्याला पुढे कामाला येऊ शकते जे आपण आता बोललो, तर आय थिंक आय एम रिअली थँकफुल टू द युनिव्हर्स अँड थँकफुल टू यू की मला इथे बोलवलं तुम्ही आणि हा टाइम मी तुमच्या बरोबर स्पेंड केला, तुमच्या ऑडियन्स बरोबर स्पेंड केला. थँक्यू वन्स अगेन अपर्णा. अँड थँक्यू सो मच ऑल द व्ह्युअर्स ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलाय. आणि तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण यामधून इन्साइट्सफुल इन्फॉर्मेशन भेटेल आणि त्यांचाही फायदा होईल. आणि अपेक्षा करतो की हे व्हिडिओ तुम्हाला खूप जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देत राहतील, आणि असेच व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या समोर येत राहू. सो मी अनिकेत मोरे धन्यवाद करतो आपल्या सर्वांचे. आणि परत आपण भेटूयात आपल्या अशाच इन्साइटफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. धन्यवाद आणि बाय, टेक केअर.